नमस्कार मंडळी, मी दीपिका। आज मी तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असा नीमपानाचा बाथ सोप कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी पहिला ग्लिसरीन सोप बेस घेतलेला आहे। त्याचे मी बारीक तुकडे करत आहे। प्रथम ग्लिसरीन सोप पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर तो एका बाउलमध्ये भरायचा आहे। त्याच्यासाठी कडुलिंबाची पानं आणि ॲलोवेरा मी माझ्या घरचा ॲलोवेरा आणलेला आहे। माझ्या घरामध्ये होता तो, झाडाला माझ्या आलेला, तो मी कापून त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत। कडुलिंबाची पानं संपूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ॲलोवेराचे मी तुकडे करून घेऊन ॲलोवेरा आणि लिंब पानं, कडुलिंबाची पानं मी मिक्सरला लावून घेतली आहेत। त्याची बारीक पेस्ट केली आहे। ती पेस्ट मी चाळणीने गाळून घेतलेली आहे। व्यवस्थित चाळणीने मी गाळून घेतली आहे। त्यात थोडंसं मी मध टाकलेलं आहे। मध 1 चमचा टाकायचा आहे। पेस्ट तयार आहे त्याची। एका बाउलमध्ये पाणी ठेवायचं, ते तापवलेलं पाणी हवं आणि त्याच्यावर हा बेस ठेवायचा एका पॉटमध्ये। त्यात हे कडुलिंबाचा रस ओतायचा, त्यात थोडंसं मध टाकायचं, थोडंसं मध टाकून ते ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या गोळ्या टाकायच्या आहेत। एकच गोळी टाकायची आहे कापून, एकच गोळी मी त्यामध्ये टाकलेली आहे। मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे ढवळून झालं की त्यांचे मोल्ड असतात, त्या मोल्डमध्ये ते थंड झाल्यावर ओतायचे आहे। मोल्ड भरून घ्यायचे, एखाद्या चमच्याने ते मोल्ड भरून घ्यायचे आहेत। मोल्ड संपूर्णपणे साहीच्या साहीसाठी भरून झालेत माझे। आकारही खूप छान आला आहे आणि अर्धा तासासाठी मोल्ड भरून झाल्यानंतर अर्धा तासासाठी त्याला आराम द्यायचा आहे। थोड्या वेळाने आपले सोप रेडी होतात।